असतंय. देवाच्या डोक्यावर कर्ज होते. एखाद्या ऊस तोडणाराची पोरगी जर तहसीलदार झाली असेल सोनवणे साहेब, एखाद्या सोयाबीन कापणाऱ्या, कापूस खुरपिणाऱ्या, मूग तोडणाऱ्या, कापूस असणाऱ्या, तूर कापणाऱ्या गरीब कुटुंबातल्या एका बाईची पोरगी जर तहसीलदार झाली आणि तिची बातमी जर तुम्ही पेपरला लावली तर तुम्हाला पंढरपूरच्या 50 वाऱ्या केल्याचं पुण्य घरी बसल्या बसल्या भेटते. या चांगल्या कामाचं कर्ज आहे. देव दखल घेतो या कामाची, देव दखल घेतो. एक पुरावा मला आठवण पुढे गेल्यावर मग आठवल्यावर सांगतो तुम्हाला. म्हणून नाचे मागे मागे सांगतोय कर्ज किती मोठं असतं पा. तुकोबाराय बाजाराहून घरी आले, त्या बाईला तेल देऊन टाकलं. त्या बाईला तेवढं तेल 8-15 दिवस जात होतं, पण पितराचा पक्षाचा कार्यक्रम होऊन महिनाभर तेलच संपन. त्या बाईनं अख्ख्या गावात चर्चा केली, तुकोबारायचा हातगुण इतका चांगला आहे, त्याच्या हातानं तेल आणलं की संपतच नाही. तुम्ही संत महिपती महाराजांनी लिहिलेला ग्रंथ वाचा, लक्षात येईल तुमच्या. तिथून पुढे तुकोबारायला असे हात करून बाजाराला जावं लागत होतं. हातातच नळे अडकीत होते तेलाच्या सरमापा, असे हातातच नळे अडकवायच्या पाया, आणि गळ्यात थैलीन त्याच्यात पैसे, गळ्यात थैलीन त्याच्यात पैसे. आमचं एवढ्याच तेल आणा. म्हणून नाचे मागे मागे सांगतोय परोपकाराची ताकद किती मोठी आहे, किती मोठी ताकद आहे परोपकाराची. आता वातावरण फाकलंय. इथं कोणी राजकारणी असतील तर त्याला विनंती, जितका शेतकऱ्याला निधी आणता येईल तितका आणण्याचा प्रयत्न करा. तालुक्याला, जिल्ह्याला 1 कोटी पंढरपूरच्या वाऱ्या केल्याचं पुण्य तुम्हाला प्राप्त होते. 1 कोटी पंढरपूरच्या वाऱ्या भेटय ते चांगल्या कामाला, ते फक्त चांगल्या कामाला भेटय, देखाव्याला नाही भेटते. असे ते लय येत, सोन्याचं ताठण, गावरान तुपातला शिरा, वरी मंजुळान, कपडा झाकल्याला, मला हात लावू नका, देखावा करीत जाणार. अरे तू पिसाळलेलं कुत्रे सुमळ्या, तू देखावा दाखवायला विढाला विढाला सरक तिकडं, मला बेल वाहू देईन, मोह झाल्यावर तुला वाचान. तू का तुकाराम महाराजाची चुलती आहेस का ज्ञानोबारायाची आजी आहेस? काय पात्र? देखाव्याला किंमत नाही, चांगल्या कामाला किंमत आहे, चांगल्या कामाला किंमत. एक जण म्हणला आपल्याला 150 ज्ञानेश्वरीच्या वया पाठ आहेत. तू हिंदूच आहेस, युम पठाण मुसलमान आहेत, त्याने 2000 पाठ केले, आणि तू हिंदूच आहेस ना, तो पाठ केला काय सांगायला भोकायला तू? APJ अब्दुल कलाम गीता पाठ होती, मुस्लिम समाजाचे होते, तू तर हिंदूच्या कुळात आहे म्हणे मी ज्ञानेश्वरीच्या वया पाठ केल्या. तुला हाणायला पाहिजे. विठाला विठाला देखाव्याला नाही, वागण्याला किंमत आहे. देखाव्याला नाही, वागतो किती चांगलं याला किंमत आहे. मी नेहमी सांगत असतो, बाई कुंकू किती लावतीन, पदर किती साजूक घेती, त्याच्यापेक्षा नवऱ्याची सोय किती करते तिला मानायचं. इळ दाताचं पाणी गिळायलाय, पप्याच्या माईन काही केलंच नाही, आणि तिला 5 हरिपाठ पाठ. देवाला पण कळणार नाही ह्या बाईल कोण येणार कट टाकावा. विठाला विठाला नवऱ्याला बोलत नीट बोलत नाहीत. मला 10 जणी टकटक दिसायला. आता काय त्याला परिस्थिती, काहीचा इतका नालायकपणा. आमच्या एका पाहुण्याची तर देवाला पंखे नाना, मी खोटं बोलत नाही, आणि भीती बी वाटत नाही ना. भीती कधी वाटा, कोणाकून लय मोठं घ्यायचं असेल. आपल्या पोटापुरतं पंढरपुरातल्या मालकांनी दिले, त्याच्यामुळं नालायकाला चोंभाळणार नाही आपण, गरज नाही चोंभाळायची आपल्याला. देवाला पंखा, आणि देव कशाचा? तांब्या पितळाचा. मी काय तुमचं इचकी ना, आमच्या पाहुण्याचं सांगा. देवाला पंखा देवातला, आणि घरातल्या बायाला भाकरी नाहीत. नवऱ्याला टायमाला जेवायला नाही, देवाला पंखा, देवाला देवाला. मला वाटतं यमाला शोध घ्यावा लागन की हिला कोण्या नरकात टाकावं.
शोध घ्यावा लागेल, शोध कोण्या नरकात टाका. तुम्हाला सांगू का, ज्याला इथं नीट वागता येत नाही का, काही काही इतके नाटके, गल्लीतल्या मारुतीचं दर्शन घेणार नाही आणि बाहेर येडे घालते लोकांना परमार्थिक म्हणावं. अरे तू चांगल्या गाईच्या काशीतला गोचिडे सुंबळ्या, तू दिसायला घागऱ्या गोचिडे पण गाईचं रक्त प्याला. दारापुढच्या मारुतीपाशी कवा डोकं आपटायचे नाही आणि बाहेर चक्र हाणतील की लोकांनी म्हणावं काय सात्विक हे, इतका हानीन तुला यम, तू इंचभर जागा ठेवणार नाही लाल करायची. विठाला विठाला वागणं चांगलं पाहिजे. मी तुम्हाला सांगू का, जो माय बापाच्या पाया पडत नाही का त्या हलकाटाला कोणताच देव मानित. आणि आई वडिलाची सेवा करणाऱ्याचं इतकं कर्ज देवाच्या डोक्यावर, इतकं कर्ज देवाच्या डोक्यावर, इतकं कर्ज डोक्यावर. तुम्हाला एक सांगू का, पोटासाठी मागायला आलेल्या माणसाला बाई जर काम करीत असेल तर ती काय म्हणती, थांब रे दादा, थांब दादा. आवस मागायला एक बाई येत असती, बाई थांबा थोडा वेळ थांबा. ही बाई जर जास्त वेळ नाही आली ना, तिला वाटतं हिच्या दारात कोरक थांबाव, आपले 4 घर होते. मागणाऱ्याला अगा भिक्षुकी ती पण आहे, अगा द्वारी ठाव केने तै विलंबाची आपणे धाव घाली. जास्त जर वेळ लावला तर ते पुढच्या घरी जाते, पुढच्या घरी. म्हणजे फुकट द्यालं का नाही पुढचं, राऊत साहेब फुकट द्यालं, फुकट पुढचं. तरी पण जास्त वेळ पुढच्याची थांबायची ताकद नाही. तर मायबापाची सेवा केल्यावर इतकं कर्ज झालं, इतकं कर्ज. योगे 28 विटेवर उभा, योगे 28 विटेवर उभा, योगे 28 विटेवरी उभा. पुढचं दिशे दिव्य शोभा, पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आले गा, चरणी वाहे भीमा उद्धरी जगा. 28 युगापासून उभा. कशाचं कर्ज आहे, पैसे दिलेत का त्याला, पैशाची तर मालकीनच त्याची बायको आहे ना. विश्वात कोणाला पैसे द्यायचे त्या बाईच्या हातात आहे, ती बाई त्याची मालकीन आहे ना. मग बायको जर जगात 1 नंबरची श्रीमंत असेल तर शेजाऱ्याला कशाला भीक मागायची, कशाला पैसे मागल ते. मग कर्ज कशाचं आहे, ह्या चांगल्या वागण्याचे. मायबापाची केलेली सेवा 28 युग झालं उभा आहे, तेव्हापासून नाचतंय. म्हणून नाचे मागे मागे. या मालक विडाला 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 पक्षे घरी पितृतिथी आहे. बाजाराहून घरी आले, बस बसा बस बसा. शेवाय समाजाची. सकाळी जिजाबाईनं सांगितलं, मालक म्हणून नाचे मागे मागे. एवढा पुरावा आहे का मालक? काय ग, तुम्ही काल म्हणाले होते उद्या आपल्याकडं श्राद्ध आहे, पक्ष आहे, पितृतिथी आहे. हो ग. आणि रात्री तुम्ही अक्षदा देऊन टाकल्यात पितरांना. किती लोकांना आमंत्रण दिले? 50 लोकांना सांगितलं. आपल्या घरात आता काही आहे का त्यांना जीव घालायला? तुकोबारायने सांगितलं, काही सामुग्री नाही आपल्याकडं. नाही म्हणे. मी शेतात जातो आणि भाजीचं गठुडं आणतो, भाजीचं गठुडं आणतो, मीठ टाकून ती भाजी शिजू आणि पितरांना वाढू. निघाले तुकोबाराय. पक्ष होतं, श्राद्ध होतं. भाजी आणण्यासाठी शेतातल्या बऱ्याच भाज्या, मला वाटते फांदाची भाजी आपल्याकडं असायची. हे पुण्याला सांगितलं तर लोक येड्यात काढते. दिल्लीला, मुंबईला, पुण्यातल्या याला कळन, पण मुंबईतल्या याला, दिल्लीतल्या याला ते म्हणतील ह्याच्या गोळ्या संपल्यात. आपल्या भागात तर कळते फांदाची भाजी खात होते माणसं, आजही खातात खेड्यातले.
यायला आता जुन्यावर. आता ज्या भाज्या आपल्याला शेतात भेटत होत्या त्या आता बाजारात विकत घ्याव्या लागायल्यात. असं असतं बरं, कधी कधी असतंच. काल आपला विषय झाला प्रसाद. अनावश्यक वस्तू पैसे देऊन विकत घेतल्याच्या नंतर, अनावश्यक वस्तू पैसे देऊन विकत घेतल्याच्या नंतर महत्वाच्या वस्तू कालांतराने विकावं लागत असतात. आणि आपला सगळा ओढ सध्या अनावश्यक वस्तूकडेच आहे. ज्याची गरज नाही त्या वस्तू आपण विकत घेतो आणि त्याची पूर्तता करण्यासाठी महत्वाची वस्तू आपण विकतो. मग आपल्याला ज्या वस्तूचं काम आहे तिची किंमत न केल्यामुळं आता त्या वस्तू आपल्याला विकत घ्याव्या लागल्यात. घोळाची भाजी, बारका घोळ, मोठ्या घोळाला दुसरं नाव आहे, रिकामी जागा घोळ म्हणतात, पण कीर्तनात म्हणत नाही त्याला. आता सगळ्यांना माहिती आहे त्या घोळाला कोणता घोळ म्हणते. भाजी आता सरळ सरळ बाजारातून विकत घ्यावं लागेल. तुकोबर आहे त्या अनुषंगाने भाजी आणण्यासाठी बाजारात म्हणजे शेतात गेले असतील, पण रस्त्यानं एक जणाचा गहू काढू लागले. सोंगणं काढणं म्हणते, मैपती सांगतात, मी नाही. मैपती ज्या व्यक्तीने 350 ग्रंथ लिहिले, गिरगावकरांचं वाक्य नाही. गहू सोंगत असताना त्यांनी विचार केला, आपण या मजुरासोबत जर काम केलं दुपारपर्यंत तर त्यांनी आपल्याला 1-2 पेंढ्या दिल्या तर त्या घरी जाऊन कुटून त्याच्या सांजा करता येतील. आणि त्यांच्यासोबत गहू काढायला सुरुवात केली. तुकोबारायाने विनंती केली, मला जावं लागते, माझ्याकडे पक्ष आहे. महिपती महाराज सांगतात, तुकोबारायाला त्या व्यक्तीनं त्या काळात 3 पेंढ्या दिल्या. 5दा द्यालाच नाही. 3 पेंढ्या. दिवसभर काम केलं असतं तर 5दा 5 पेंढ्या, 3 पेंढ्या दिल्या. देऊनी त्रिपेंढी समर्पिला वारकरी, महिपती सांगतात. 3 पेंढ्या दिल्यानं त्या वारकऱ्याला काढून दिलं, जा बाबा. आणि तुकोबाराय घरी निघाले. प्रक्तानाची आईशी गती, काय नशीब खोट हो. गव्हाच्या पेंढ्या डोक्यावर घेतल्यानं रस्त्यानं चालता चालता खाली वाकलेलं झाड होतं, त्याच्या फांदीला मोहळ बसलं आणि त्या पेंढीचे काटे ते असतात ना ते गव्हाचे कुसळ, त्या मोहळाच्या कांद्यात घुसले आणि माश्या चावू लागल्या. कर्ज सांगतोय, कर्ज. एकही माशी हाणली नाही. मी असं म्हणणार नाही तुम्हाला की तुम्हाला चावत असताना हाणू नका. तुकोबारायचा अधिकार सांगायलो, तुम्ही मरताल. कारण ती आपली पात्रता नाही ना, ती माही पण नाही. मी गोड सांगत असेल तुम्हाला, पण माही पण नाही. तुम्ही मला महाराज म्हणताय, तुमच्या मनाचा मोठेपणा आहे. मी महाराज नाही, मी संसाराचा दास आहे. महाराज कोणाला म्हणतात हे डोक्यात ठोपायलं. जो आतापर्यंत एका चाराण्याला पण बाटला नाही, पैशान नाही म्हणालो, वाहनानं पण बाटला नाही, पुढच्याच्या वाहनात पण बसला नाही, त्याला म्हणायचं महाराज. आणि असे त्यानं मोजके ठुलेत, मोजके मला तर नाही पाहायला भेटले. तुम्ही म्हणता हे तुमच्या मनाचा मोठेपणा. ऐसा कोणी दावा हे जया नावडे, कन्या पुत्र घोडे दाराधन. माणूसच नाही. आणि याच्यातून जो बाजूला पडला काकाजी, तो महाराज. 6 माणसाची घरं पाहिली मी. 5.5 कोटी रुपये गुंठा जमीन, 5.5 कोटी गुंठा, तर 27 गुंठ्यात एका माणसाचं घर. तर एवढाले घर राहिला असून बी दाड्या करायच्या, पतीच्या आडोटाईच करते, चपलायच्या आडोटाईच करते. म्हणजे किती बुद्धिवान असू द्या आणि किती कुंटलान पैसे देऊ द्या, हे पैशावाले त्या रोजान लावतेच. बाळ्या कंबर बाण पटका, कर कीर्तन. मयावर घेतल्यावर तुमची सगळ्याची खसखस पिकली. तुम्ही लय तुकाराम महाराजाचे चुलते आहेत का? हा, आमच्यावर घेतल्यावर असे खळखळ उकळले, जसा चहा उकळायलाय. फार काही झालं तर परमार्थातले मास्तर आम्ही. तुमचं मन इतकं श्रीमंत आहे सज्जनांनो, तुमचं मन श्रीमंत, याच्याकरता तुम्ही आम्हाला महाराज म्हणता. तुमचं मनच मोठं आहे मन तुमचं. असो,
योग असा आला, सगळ्या माशा चावायला आता, आणि या माशा चावत असताना तुकोबराय शांत खाली बसले. एक मन विचारित होतं, तुकोबराय या पेंढीतल्या गव्हाच्या वंब्या उपसा आणि हातात जेवढी जुडी बसेल तेवढी जुडी घ्या आणि माशा झटकवा. एका दुसऱ्या मनाला तुकोबरायचं एक मन काय, मन दोन असतील बरं का. तुम्हाला जर मन दोन पाहायचे असतील तर आठवण करून घ्या, समोरच्याच्या खिशातली 100ची नोट पडावा. काही काही येडगळायला आकली नसतात ना पैसे कुठं ठेवा म्हणून, डायरीच्या पुढून ठेवतील. काही काही बायको 7 भाईच्या मिरच्या तोडायला, तिच्या रोजदारीचे पैसे बाजाराला घेऊन शोलला आला, दुसऱ्याच्याच मोटरसायकलवर बसला आणि डायरीच्या पुढून 1,500 ठुले. ब्रेकरवर गाडी आदळली, वाटानच पडले. विश्वातल्या 9 गोष्टी झाकलेल्या असाव्या. मी 3च सांगत होतो पहिल्या, आता 9 माहीत झाल्यात, त्याच्यातल्या 2 सांगतो. एक, देशाची स्त्री सर्वांग झाकलेली असावा. या पवित्र भारत देशातली स्त्री सर्व कपडे घातलेली असावा, सगळं अंग झाकलेली असावा. एक, देवानं कुंटलानं पैसे द्यावा पण ते झाकलेले असावा. रमा स्थितम आंबरे भयो हो, कामिनी सांबरे सुस्तते वचा. आंबर म्हणजे कपडे, झाकलेली असावं. ते शास्त्र आहे त्याच्या पाठीमागे. पैसे पडले, 100ची नोट त्याच्या खिशातली किंवा 500ची पडली, कळाली त्याची पडली, ते गेलं मोटरसायकलवर संदेश निघून. आणि पाठीमागून गिरगावकर चाललाय गणेशराव, आणि गिरगावकराला ती नोट दिसली. पायी पायी चलू लागलो, या पायी पायी चलू लागलो. पण चालता चालता नोट दिसली, उगच कान खाजीत म्हणा, मोबाईल आलाच नाही कोणाला, पण असं लावता लावता उभं राहिलो. नोटा पुढून जावं वाटेना ना, पण तिथं तुम्ही प्रतिष्ठित माणसं होते. नाना तुम्ही होते, काकाजी होते, गणेशराव होते, राऊत साहेब होते, आसाराम आप्पा होते, शिवाजी भाऊ, असे 5-4 लोक तुम्ही गप्पा करीत बसले होते. बसा साहेब. आणि मला एक मन म्हणते, बाळ्या नोट 100ची आहे रे, 2 किलो साखर येते, उचल. आणि एक मन म्हणत होतं, हे लोक तुला हलकट म्हणते ना. एक मन काय म्हणत होतं, बाळ्या तुला ही लोक हलकट म्हणतील, हलकट, दुसऱ्याची नोट उचलायला. आणि एक म्हणतंय, आपण का चोरी करायलोत का, माझ्यानंतर कोणीतरी उचलणारच. तसं तुकोबरायचे 2 मन. एक मन म्हणत होतं माशा हाना, दुसरं मन काय म्हणलं माहितीये का, रामचंद्र हिशिकर. एक मन तुकोबरायचं त्या मनाला म्हणलं, मना अरे मना, आज वडिलांचं पक्ष आहे रे, पक्ष आहे. भास करतो ढाळे ढाळेची ढळला. 2 वाजून गेलेत रे, सरकलाय सूर्य, पित्र जेवायची वेळ झाली आणि मी घरी पोचू शकत नाही, असं समजायचं. अंगाला चावणाऱ्या माशा पितराच्या रूपात, माशाच्या रूपात पितर आलेत, माशाच्या रूपात पितर आलेत. आणि हृदय अंगातलं सदाव्रत, हृदय सदाव्रत संत महिपती सांगतात. आणि इतकं मन ज्याचं गोड आहे, विटेवरचे मालक तुकोबारायच्या रूपात आले, तुकोबारायच्या रूपात, आणि सामुग्रीचं गाठोडं आणलं. आवले जी स्वयंपाक आणला, किराणा आणलाय, सामान आणलंय, म्हणून नाचे मागे मागे. हा पुरावा आहे का, आणलाय का किराणा. पाहिलं तर तूप हे, डाळ हे, साखर हे, तांदूळ हे, सगळे. भांडे अपुरे आहेत ना, भांडे आणले मागून. 50-50 लोकायला तुकोबारायने आमंत्रण दिलं. भांडे आणता आणता अख्ख्या गावालाच आमंत्रण दिलं. येऊ लागले पितर, पाय धुतले. कोणी माहिती आहे, पंढरपुरातल्या मालकांनी तुकोबारायच्या पितरांचे पाय धुतले. पितरांचे. आपल्याकडलं शंका काढतात लोक, माझी 2 वेळेला काशी झाली, मी पितरच राहत नाही कोणाचा. अरे तो चांगल्या चांगल्याची काशी केली सन, तू काय पितर राहायच्या लायकीचा आहेस.
हा, ज्याच्या संग काशीला गेला त्याचे तिकिटाचे पैसेच दिले नाही आणि पुन्हा म्हणतो आपण पुण्यतिथीचं खात नाही, श्राद्धाचं खात नाही, कोणाच्या घरच्या पितराचं खात नाही. तुला धाब्यावाले कदरली हा, आणि तू हे नाटकच लय सांगणारी लोक झाली हो. आवाज तो नाटक. परवाला एक जण म्हणला तुम्ही अधिकात बी दाढी करतात का? मी म्हणलो हो आम्ही करतो अधिक महिन्यात दाढी. श्रावणात? मी म्हणलो श्रावणात बी करतो. नाही नाही, आपण अधिक महिना आला आणि श्रावण वगैरे असं काही आलं की दाढी करीतच नाही. आणि बांधकोरण्यात एक नंबरचा. याचं रान फुगलं दुसऱ्याचं बारीक केलं. तो केस काढे काय नाही काढे काय काय सोंबळ्या शंकर येडे येतोय तुला बोलायला. हा, तो दाबण्यासारख्या वाढील्या मिशान दाढ्यात काय तुझी किंमत आहे? असं वागण्याला किंमत असते, देखाव्याला नाही. लय सोंग बापा, भलते सोंग. ह्या तो काय काय प्रश्न करते बापा 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 बापा, यायचा मेळ नाही, मेळ मेळ मेळ. ज्ञानोबाराय तुकोबारायच्या राज्यातले आहेत तुम्ही, भांगाऱ्याच्या नादी लाग जाऊ नका. ज्ञानोबाराय तुकोबारायच्या राज्यात म्हणजे हे संत वाङ्मय म्हणजे अमृताचा हौद हे सोडून तुम्ही शेपुड्या पाणी पितात. तिथं कशाला प्याल्या? नाही करायचं, चुकीचं काम आहे, चुकीचे. असो, पाय धुतले, ब्रह्मांडाच्या मालकाने पाय धुतले. तुकोबारायच्या अंगावरच्या माश्या उठल्या. त्या कोणी उठिल्या त्याचंही वाचा पुढे, मी पुढे सरकतो. त्या पेंढ्या आणल्या आणि दारात टाकल्या. आवले जी आज लय प्रसन्न होत्या जी. जर एरवी प्रसन्न असायच्या पण आज फारच प्रसन्न होत्या. काय मालक, काय धनी? म्हणी जाण कधी कधी मालक, म्हणी जा म्हणी जा. बाबासाहेबाच्या मंदिरात आज संकल्प करा, बाळ्याला आशीर्वाद लागेल. 4-2 दिवस बाळ्या जास्त जगल त्या आशीर्वादानं. इथं बसलेल्या बाईच्या कपाळावर जिच्या कुंकू आहे तिनं श्रावण महिन्याच्या पहिल्या दिवसापासून नवऱ्याला मालक म्हणायचं शिका. पंढरपुरातला मालक आणि काशीतला मालक तुमचं दर्शन घेईन. तिची देवावरी सत्ता, इतकी ताकद आहे तुमच्यात, इतकी. पप्याचा बापन, कोणाचा बापन, गुरख्याला बोलायलात का काय? गुरख्याला नीट बोलत होत्या बायका पूर्वीच्या काळातल्या. गुरख्याला काय अर्थ नाही, देखाव नाही करायचं. चला धनी, काय धनी? हवले सूर्य ढळला ग, अगा तया भास्कराचे किरण लुप्त पावता जान, तै पित्राचे प्रोक्षण करीवेगी. त्याचे किरण मावळायच्या अगोदर आपल्याला पितरांचे पाय धुवायचे. एवढ्या वंब्या तू कूट आणि याचा सांजा कर. बाईने विचार केला, यांना जुनं आठवायलंय का? गरिबी, देशमुख साहेब गरिबी आठवायली का यांना? किती सामुग्री आणली. आणि मग जिजाबाईनं सांगितलं, मालक अहो काय बोलता? पितर जेवले, दुसऱ्या पंक्ती उठल्या, तिसऱ्या उठल्या, चौथ्या उठल्या, तुम्हाला मी स्वतः वाढलं. आणि भांडे किती घासायचे राहिलेत आता? ही भांडे देऊन टाकायची ज्याची त्याला. तुकोबारायाने विचारलं, सगळी पितर जेवली? हो. भांडी कोणाची आहेत? बघा तुम्ही, ज्यांची आणली त्यांची बघा. आणि मग तुकोबाराय तुळशीपाशी बसले आणि देवाला विनंती केली. पत्नीला सांगितलं, आवले मी आता गहू कापून आलोय. ह्या अंगाला जे वर्ण दिसायलेत ना, हे मधमाशा चावल्यात ग, त्याचे काटे उपटून आलोय मी. आणि गव्हाच्या 3 पेंड्या दिल्यात ग, ह्या पितराला सांजा करून खाऊ घालायच्यात. जिजाबाई जवळ बसल्यानं सांगितलं, मालक तुम्हीच किराणा आणला, तुम्हीच भांडी आणली, तुम्हीच सगळी कामं केली आणि काय म्हणताय? हावले मी खोटं बोललोय तुला कधी? नाही मालक. मग तू थोडं शांत बस. हे सगळं पंढरपुरातल्या मालकानं केलंय. आवाज दिला, देवा, हे देवा, यावं लागतं रे परमेश्वरा. तात्काळ जगन्निवास प्रगट झाला. आणि तुकोबारायाने विचारले, का केलंस?
हगा श्वासुद्धाचे निबळे, मधुमक्षेचे हृदय सोहळे. अशुद्ध म्हणजे रक्त, अंगातलं रक्त माशाने प्यावा वडिलांच्या पितृतिथीच्या दिवशी, तर पितर माशाच्या रूपात आले असं समजून रक्त पिऊ द्यावा. इतकी ज्याची पितरावर श्रद्धा, त्याचे पितर मी तरी कसे उपाशी ठेवू? मी कसे उपाशी ठेवीन त्याचे पितर? ही सामग्री मीच दिली. आणि पितर जेवेपर्यंत, त्यांचे पाय धुपर्यंत, त्यांना गंधाक्षदा करेपर्यंत मी तुमच्या रूपात इथपर्यंत होतो. आणि फारसं काही उघडं पडन तुम्ही आल्यावर, म्हणून मी निघून गेलो. दृष्टांत संपला. महाराज तुकोबारायच्या घरी देवा जगाच्या मालकानं ही सगळी कामं सारावी, यालाच मालक, पैठणचे मालक दुसऱ्या कडव्यात नाचणं म्हणतात. मनोनी नाचे मागे पोलिया मनोनी नाचे खूप माणसं जेवायचे. 15 मिनिटात आपला वेळ संपतो. गणेशराव दत्तराव पत्रिका आहे का ती? एक पुरावा सांगतो तुम्हाला. मनोनी नाचे मागे मागे 10-12 मिनिटात. तसं महाराजांची पुढाऱ्यांची मिनिटं मोठी असतात, पण आज मोठी करणार नाही. वेळेत संपवतो. मोठ्या श्रद्धेने, मोठ्या अट्टहासाने, मोठ्या असीम प्रयत्नाने या अधिक मासाच्या एक पुरावा सांगणार आहे तुम्हाला. या अधिक मासाच्या पर्वावर आदरणीय परमार्थ प्रेमी गणेशरावजी काजळे एका सामान्य छोट्या खाणी डोंगराळ भागातल्या एका खेड्यात जन्म झाला. काजळी पिंपळगाव. कधी कधी त्यांच्याकडे असा भाग आहे त्याच्यावर की चालू पावसात बी त्याच्या इथं कधी कधी पाय भरत नाही. काका जे असा भाग आहे तुमच्याकडे, काही भाग आहे ना, चालू पावसात पाय भरत नाही. आहे तिकडं भाग. आमच्या गावाला पण आहे ना. आम्ही कुठं गोदावरीच्या कडेला आहेत. आमची पिकल बळडी तर कडी घोडी, नाही तर उदो अंबाबाईची पळडी. आम्हाला तसाच, पण आमच्यापेक्षा यायला जास्त आहे. बसा गजमल दादा. त्या एका छोट्या खाणी डोंगराळ भागात जन्माला आलेलं रत्न, उद्योग क्षेत्रामध्ये नाविन्य कमवलं. तेव्हा माणूस जर मोठा होत असेल ना, तर याला सुद्धा कृपाच लागते बरं का. कृपा लागते, कृपा. याच्या पलीकडे सांगू का, मोठं होणं सुद्धा पुरुषार्थ आहे. मोठं होणं सुद्धा पुरुषार्थ आहे. 2 बैलाचे जर 6 बैल झाले असतील तर पुरुषार्थाचं लक्षण आहे. पुरुषार्थाचं लक्षण आहे. हो. एखादा माणूस अहोरात्र कष्ट करतोय, नालायक म्हणतेत याला चंद्रावर घर बांधायचं. त्या नालायकाच्या जिभेचे ब्रेक लायनर तुटलेले असतात जोगदंड साहेब, म्हणून ते बोंबलते. पण मोठं होणे पुरुषार्थाचं लक्षण आहे. हो. धनवंता लागी सर्व मान्यता हे जगी, पुरुषार्थाचं लक्षण आहे. उद्योग क्षेत्रात मोठा झालेला माणूस हा कुटुंबापुरता मोठा नसतो. एखाद्याने एखादी फॅक्टरी टाकली असेल आणि त्याच्या फॅक्टरीवर जर 100 लोक काम करत असतील तर तो 100 लोकांचा देशमुख साहेब कुटुंब प्रमुख असतो. त्यांच्या क्रेशरवर बऱ्यापैकी लोक काम करतात. ते उद्योगातले एक रत्न आहेत गणेशराव. आणि अशा अधिक मासाच्या पर्वावर त्यांनी आजचं अन्नदान केलेलं आहे. त्यांना द्यावे तितके धन्यवाद. मला आमंत्रित केलं याच्याकरता नाही, चांगलं काम करता म्हणून तुम्हाला धन्यवाद देतो. सद्गुरू नामनिष्ठ मुक्त कैवल्य योगीराज किशन बाबा माऊली, तुमच्या तिकडं मोठं संस्थान. त्या सद्गुरू किशन बाबांच्या संस्थांवर
काल्याच्या कीर्तनाची सेवा त्यांच्याकडे असते. फार मोठं अन्नदान हे ते फार मोठं परिसरातून. मला असं वाटतं तिथं दत्तराव बऱ्यापैकी सरपंच बरीच साखर लागती, 10 क्विंटल साखर लागते. मी दरवर्षी असतो, ते अनिल मावई वगैरे यजमान असतात माझे, पण घेऊन जातात ते. तिथंही एक फार मोठ्या संस्थांचे अधिपती महात्मा ते आणतात, तिथं कीर्तन ठेवतात. म्हणजे बऱ्यापैकी आध्यात्मिक क्षेत्रात त्यांची वर्णी गणेशरावांची. आणि इथंही माझ्या पवित्र प्रत्यक्ष विष्णू, प्रत्यक्ष भगवान बालाजी याचं मूर्तिमंत अधिष्ठान असणारी ही शेलू नगरी. आणि या पवित्र शेलू नगरीमध्ये या नगरीचं आराध्य दैवत, या नगरीवरचं कृपाछत्र सद्गुरू केशवराज बाबासाहेब महाराज, अशा परमपावन भगवंताच्या या भाईसाहेब या अशा केशवराजांच्या दरबारामध्ये गणेशरावांनी आजचं हे अन्नसत्र अधिक मासात केलेलं आहे. माझ्या केशवराजांची कृपा त्यांच्यावर हो, अशी केशवराजांच्या चरणी प्रार्थना. गणेशराव फार हे जाज्वल्य देवस्थान आहे. फक्त या नगरीत नीतिमतेनं राहणाऱ्या माणसाला तो उंच नेतो. हो, इतकी मोठी कृपा केशवराजांची आहे. पण इथं नीतीनं राहावं लागतंय. नीतीनं नाही राहिला तर काय होतंय, ते पान ठुतंय पण गाळून टाकतंय आणि त्या जागेवर दुसरं पान लायते. हेही त्या केशवराजात ताकद आहे. मला असं वाटतं प्रत्येक क्षेत्रात नीती पाहिजे, नीती पाहिजे. तुमच्या राजकारणात पण नीती लागते. ज्याची राजकारणामध्ये शिलो भयोती जायते, अदृष्टो भयव्याप्ती नाम यत वैभवा यत निष्ठेषु हो अनिष्टो त्यक्ता ती जायते. ज्याची राजकीय क्षेत्रात वैचारिक पातळी संपली, त्याच्यासाठी जगाचा मालक दुसरा बाप तयार करीत असतो. म्हणून तुमच्या राजकारणात पण नीती लागत असते. आमच्या क्षेत्रात तर नीती सोडायचीच नाही. आमच्या क्षेत्रात नीती सोडणाऱ्यांना ज्यांनी मोदन दिले त्याचे पित्र पण नरकाला जातील. आमच्या क्षेत्रात बरं का. परमार्थिक क्षेत्रात ज्यानं नीती सोडली त्या हलकाटाला जी माणसं मानतात, मी जर नीती सोडली मी तर मातीत जाणार, पण मला मानणारी तुम्ही पण मातीत जाणार. आमच्या क्षेत्रात तर नीती सोडायचीच नाही. प्रत्येक क्षेत्रात नीती लागते. वैचारिक पातळी गोड असावा. ज्याची वैचारिक पातळी खालावली का त्याचं संपत असतं. आणि ते मोठ्या गोडशा नयनानं, गोडशा अंतकरणानं भरभरून देणारं दैवत माझे केशवराज बाबासाहेब महाराज आहेत. अशा परमपावन अधिष्ठानावर तुमचं अन्नसत्र अधिक पुण्य हा पर्वकाळ साधला. मला वाटतं तुमचा आज जन्मदिवस बी आहे का? नाही का? बरं. आजच्या या अधिकाच्या पर्वणीवर तुमचं अन्नदान, तुमच्या सोबत असलेली बरीच भगवानराव काजळे असतील, राजाभाऊ शिंदे असतील, सुभाषराव काजळे सरपंच असतील, गणपतराव पवार असतील, प्रकाशराव गटकळ असतील, सचिनराव वाढेकर असतील, बंशी पवार झोडगावकर असतील, दामोदर खोशे असतील, प्रकाशराव लिपणे असतील, बाळासाहेब काजळे असतील, संभाजी ब्रिगेड जिल्हा अध्यक्ष परभणी, अंकुशराव काका बोराडे पाटोदा, अंकुश आबा असतील, माऊली असतील, व्यंकटराव चव्हाण असतील, विश्वनाथराव पावडे असतील, दिलीपराव शेरे असतील, रामेश्वरराव घोडके असतील, बालासाहेब आवटे असतील, प्रकाशराव डक असतील, प्रकाशराव थिटे असतील, शंकरराव मायकर असतील. हे तुमच्या सानिध्यातले. आणि तुमचे गणेश काजळे मित्रमंडळ, भागवत कापुरे असतील, कल्याण इंझे असतील, दामोदर घुगे असतील, आदी करून या सर्वांच्या सानिध्यात तुमचा हा काळ चालतो. या सगळ्यांच्या मदतीनं, तुमच्या कर्तृत्वानं तुम्ही उभं केलेलं विश्व तुमच्या जीवनातलं आणि त्याच्यातून प्राप्त झालेल्या ह्या फुलांचा वर्षाव अर्थस्थितीचा अन्नदानात
संप्रदायामध्ये धर्माच्या कार्यात तुम्ही खर्च करता, याच्याकरता तुम्हाला द्यावे तितके धन्यवाद. आज बरीच जणं राजकीय क्षेत्रातली मोठी मोठी रत्नं या ठिकाणी उभी आहेत. सर्वांना धन्यवाद. आदरणीय वैकुंठवासी स्वर्गीय माजी आमदार, त्यांचे सुपुत्र आमचे सुरेश भैया नागरेसुद्धा या ठिकाणी आहेत, त्यांनासुद्धा धन्यवाद. चे आदरणीय देशमुख साहेबसुद्धा आहेत, त्यांनासुद्धा धन्यवाद. राऊत साहेब आहेत, त्यांनासुद्धा धन्यवाद. आधी करून सरपंच, आधी करून बऱ्यापैकी खूप राजकीय क्षेत्रातली वर्णी या ठिकाणी लागली. आमचे काकाजीसुद्धा आहेत भांबळे, परमार्थिक क्षेत्रातलं एक वारकरी व्यक्तिमत्व काकाजी, विटेवरच्या मालकाचे ते वारकरी आहेत, गळ्यात तुळशीची मोठी माळ, काकाजीसुद्धा आहेत. पावडे नाना आहेत, आधी करून सर्व राऊत साहेब सगळे, गजमल दादा, ही बरीपैकी पंचक्रोशीतून आलेली, फार बऱ्यापैकी दुरून आलेली श्रोते मंडळी. जोगदंड साहेब, आधी करून तुम्हा सर्वांच्या चरणी प्रणाम करतो. माझ्या माय मावल्या तुम्हाला सुद्धा प्रणाम करतो. आणि एक 10 मिनिटात देवावर कसं कर्ज होतं आणि देव किती नाचतो याच्यावर सांगतोय. चांगलं काम केलं